Good morning, everyone. Myself, Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, at Pushpadi Patil Art and Science College, Risod. Today, we are discuss the next point of Semester 4, Unit 1st, Epidemiology is nothing but the normal flora. What is by normal flora? How many number of different types of normal flora present on and in the body of the human body? Then how many number of different application of normal flora. तर आज आपल्याला बघायचं आहे नॉर्मल फ्लोरा म्हणजे काय, ते बॉडीवर कुठे कुठे असतात आणि त्याचा काय रोल आहे आपल्या बॉडी प्रोटेक्शनसाठी आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे नॉर्मल फ्लोरा, त्यालाच आपण मायक्रोबायोटा असं सुद्धा म्हणत असतो. त्याच्यानंतर what is meant by normal flora? Definition of normal flora. The term normal microbial flora denotes the population of microorganisms that inhabit the skin and mucous membrane of the healthy normal person from shortly after birth until death, now referred to as the normal microbiota. नॉर्मल फ्लोरा म्हणजे ह्युमन बॉडीवरचे बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम की जे आपला जन्म झाल्यापासून नंतर काही दिवसामध्येच आपल्यामध्ये आपोआप ते प्रेझेंट होतात आणि आपल्याला ते डेथपर्यंत ते आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करत असतात. अशा बेनिफिशियल मायक्रो ऑर्गनिझमला आपण काय म्हणणार आहे, सिम्पली नॉर्मल फ्लोरा. ओके, किंवा नॉर्मल मायक्रोबायोटा असं सुद्धा आपण त्याला दुसरं नाव म्हणू शकतो. परंतु नॉर्मल फ्लोरा इज द बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द सरफेस अँड इन दी बॉडी. ओके, मग आता ते कुठे कुठे आहेत ह्युमन बॉडीवर, कोणकोणत्या ठिकाणी आहे? म्युकस मेम्ब्रेनच्या ठिकाणी तुम्हाला जनरली याचा प्रेझेन्स जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये ह्युमन बॉडीमध्ये आढळतो. त्याच्यानंतर आता विच आर द डिफरंट टेम्परेचर ऑर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द नॉर्मल फ्लोरा. कमी जास्त जो नॉर्मल फ्लोरा ह्युमन बॉडीवर असतं त्याचं वर्किंग असते, त्याचं फंक्शन असते. नॉर्मल फ्लोरा म्हणजे बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम शरीराच्या आतमधले की जे बॉडीला पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमपासून प्रोटेक्ट करण्यासाठी ते नॉर्मल फ्लोरा इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम शरीराच्या स्किनवरचे किंवा शरीराच्या आतमधले म्युकस मेम्ब्रेनच्या ठिकाणी प्रेझेंट असलेले अबंडंटली, आणि ते पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम बॉडीच्या सरफेसवर किंवा बॉडीच्या आतमध्ये एंटर झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचं एन्झाईम प्रोड्यूस करून किंवा त्या मायक्रोऑर्गनिझमला ट्रॅप करून किल करण्याचं काम, म्हणजे अल्टिमेटली आपल्या बॉडीला इम्युनिटी पोहोचवण्याचं काम, अल्टिमेटली आपल्या बॉडीला प्रोटेक्शन करण्याचं काम हे नॉर्मल फ्लोरा करत असतात. परंतु आता नॉर्मल फ्लोरा मी सांगितलं की आपली बर्थ झाल्यापासून, न्यूबॉर्न बेबीची बर्थ झाल्यापासून काही दिवसामध्येच नॅचरल एन्व्हायरमेंटमधून त्याच्या शरीराच्या सरफेसवर ते प्रेझेंट होतात. परंतु त्याचे काही फॅक्टर्ससुद्धा आहे की त्या फॅक्टर्सनुसार किंवा त्या फॅक्टर्सनुसार ते कमी जास्त सुद्धा त्याचं प्रमाण शरीरामध्ये होऊ शकते. ओके, आता मग कोणकोणते फॅक्टर्स आहे? विच आर द डिफरंट फिजिओलॉजिकल फॅक्टर responsible for the decrease and increase of the normal flora on the skin, on the human body. First one is the temperature. Temperature also important role for the increase or decrease the normal flora. Then moisture content and presence of certain nutrient, म्हणजे त्या ठिकाणी त्याला जगण्यासाठी न्यूट्रिएंट मिळते आहे का नाही शरीराच्या आतमध्ये किंवा स्किनवर. बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम आहे, पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला किल करतो, परंतु त्याला सुद्धा सर्वाईव्ह राहण्यासाठी बॉडीच्या आतमध्ये, बॉडीच्या सरफेस लेवलवर आपण बघत होतो फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द नॉर्मल फ्लोरा डिक्रीज और इन्क्रीज इन दी बॉडी. टेम्परेचर, मॉइश्चर, न्यूट्रिएंट, एज, इम्युनिटी या सर्व गोष्टीचा इफेक्ट हा नॉर्मल फ्लोरावर होत असतो. जर ह्या सर्व गोष्टी, टेम्परेचर नॉर्मल असलं बॉडीचं, मॉइश्चर कंटेंट बॉडीमध्ये छान असतील, बॉडीमध्ये त्याला न्यूट्रिएंट सफिशियंट असेल जगण्यासाठी, तर तो इझिली सर्वाईव्ह राहू शकतो.
परंतु नॉर्मल फ्लोरा ह्युमन बॉडीला, कॉमन सॉल्स आणि नॉर्मल फ्लोरा ह्युमन बॉडीला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट इन द सेन्स, जेव्हा जर इम्युनिटी कमी झाली तर ते अगेन्स्टमध्ये सुद्धा उतरतात नॉर्मल फ्लोरा. परंतु जनरली जर हे सर्व फॅक्टर त्यांना चांगले असले बॉडीमध्ये, म्हणजे टेम्परेचर नॉर्मल असलं, मॉइश्चर, न्यूट्रिएंट त्यांना मिळालं, तर ते खूप चांगलं प्रोटेक्शन करण्याचं काम ह्युमन बॉडीला ते करत असतात. त्याच्यानंतर आहे स्पेसिस ऑफ नॉर्मल फ्लोरा. स्पेसिस ऑफ नॉर्मल फ्लोरा. आता नॉर्मल फ्लोरा ज्या स्पेसिस आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते बघायचं आपल्याला. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली बॅक्टेरिया आहेत, काही फंगाय आहेत, काही व्हायरसेस सुद्धा आहेत जे नॉर्मल फ्लोराचं काम करतात. आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत नॉर्मल फ्लोराचे? डिफेन्स अगेन्स्ट मायक्रोबियल पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम. मी पहिल्यांदा सांगितलं की पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला किल करण्यासाठी, त्यांना अडवण्यासाठी, त्यांचा प्रसार, त्यांचा नंबर ऑफ क्वांटिटी पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमच्या ह्युमन बॉडीमध्ये कमी करण्यासाठी हे नॉर्मल फ्लोरा जे आहे ते वर्क करत असतात. परंतु याचं एक सुद्धा आहे की हे कॉम्पिटिशन ऑफ न्यूट्रियंटसुद्धा ते करत असतात. आता प्रोटेक्शन आणि डिसीज. ओके, ही एक स्लाईड आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आहे तुमचं कोणकोणत्या प्रकारचे इम्पॉर्टंट रोल, हाऊ टू मेकॅनिझम ऑफ नॉर्मल फ्लोरा वर्क अगेन्स्ट द पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम, प्रोड्यूस द टॉक्झिन्स, डिग्रेडेशन, then produce vitamin B and vitamin K in intestine. Okay, they all such type of work generally carried out by the normal flora. Disadvantage. आता नॉर्मल फ्लोराचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. काय? इम्युनो कॉम्प्रेस्ड. ओके, जर इम्युनिटी कमी झाली तर जे नॉर्मल फ्लोरा आहे तेच पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझममध्ये कन्वर्ट होतात बॉडीच्या सरफेसवर किंवा बॉडीच्या आतमध्ये, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे डिसएडव्हान्टेजसुद्धा ते प्रोड्यूस करू शकतात, किंवा ॲनाटॉमिक लोकेशनमध्ये सुद्धा त्याचं अनडिझायरेबल चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. ही काय आहे त्याची डिसएडव्हान्टेज ऑफ नॉर्मल फ्लोरा. आता सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन दी नॉर्मल फ्लोरा, कॉमन सॅलेस्टिक अँड म्युच्युअलिस्टिक ऑल्सो इम्पॉर्टंट रोल फॉर द मीन्स, ते व्हिटॅमिनसोबत किंवा बेनिफिशियल एकमेकांसोबत ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून जास्तीत जास्त बॉडीला, म्हणजे एका बॉडीमध्ये नॉर्मल फ्लोरा 2 किंवा 2पेक्षा जास्त असतात तेव्हा एकमेकाला ते फायदेशीर असते, आणि ते एकमेकाला फायदेशीर असून एकमेकावर ते डिपेंडंट राहतात दोन मायक्रो ऑर्गनिझम. आणि मग अशा वेळेस काय होते की पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम जास्त पटीनं किल करण्याचं, त्यांना थांबवण्याचं काम हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं, सिम्बायोटिक रिलेशनशिपच्या नॉर्मल फ्लोरानं होत असते. त्याच्यानंतर आहे ऑपॉर्च्युनिस्टिक. ओके, मी पहिल्यांदाच सांगितलं की हे ऑपॉर्च्युनिस्टिक सुद्धा आहे. म्हणजे ठीक आहे, जोपर्यंत इम्युनिटी स्ट्रॉंग आहे तोपर्यंत नॉर्मल फ्लोरा हे ह्युमन बॉडीला प्रोटेक्शन करण्याचंच काम करतात. परंतु कधी कधी इम्युनिटी सपरेट झालं किंवा इम्युनिटी कमी झाली तर अशा वेळेस ते आपल्या बॉडीच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा ते वर्क करतात. म्हणजे जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गनिझम आहेत तेच मग हार्मफुल मायक्रो ऑर्गनिझम आपल्या बॉडीमध्ये होतात. टाइप्स ऑफ नॉर्मल फ्लोरा. मेनली 2 टाइप्स आहेत नॉर्मल फ्लोराच्या, रेसिडेन्शियल फ्लोरा अँड ट्रान्झिएंट फ्लोरा. ओके, आता जे परमनंटली प्रेझेंट राहतात त्याला रेसिडेंट फ्लोरा आपण म्हणतो, की जे बॉडीच्या आतमध्ये परमनंटली प्रेझेंट राहतात वेगवेगळ्या म्युकस मेम्ब्रेनच्या ठिकाणी, बॉडीच्या सरफेसवर किंवा बॉडीच्या आतमध्ये, परंतु ते परमनंट अमाऊंटमध्ये प्रेझेंट राहतात. आणि काही ट्रान्झिएंट असतात, म्हणजे एज फॅक्टरनुसार येतात आणि पुन्हा जातात, किंवा काही त्यांना म्हणजे बॉडीच्या सरफेसवर कुठे म्युकस मेम्ब्रेन चांगलं न्यूट्रिशन मिळालं तर ते वातावरणामधून आमच्या शरीरावर येतात, शरीराच्या आतमध्ये येतात आणि त्यांचं काम झाल्यानंतर ते निघून सुद्धा जातात. हे असा ट्रान्झिएंट फ्लोरा आहे. म्हणजे ते काही तास, काही दिवस, काही वीक, काही मंथपर्यंत ते आपल्या बॉडीमध्ये ते राहू शकतात. आता ट्रान्झिएंट मायक्रो फ्लोरा म्हणजे काय, तर ते काही दिवस मायक्रो ऑर्गनिझम असे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गनिझम की काही दिवस, काही महिने आपल्या बॉडीच्या सरफेसवर किंवा बॉडीच्या आतमध्ये राहतात, ते सुद्धा बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, परंतु परमनंटली ते प्रेझेंट राहत नाही, असाला आपण ट्रान्झिएंट मायक्रो फ्लोरा म्हणतो. ओके, आता हे काय काय याचं फंक्शनिंग काय. द रेसिडेंट मायक्रो फ्लोरा इज डिस्टर्ब ट्रान्झिएंट मायक्रोऑर्गनिझम मे कोलोनाइज अँड प्रोलिफरेट अँड प्रोड्यूस डिसीज. ओके, tissue specificity of normal flora. Tissue
ट्रॉपिझम, स्पेसिफिक ॲडरन्स आणि बायोफिल फॉर्मेशन. ओके, या वेगवेगळ्या माध्यमातून नॉर्मल फ्लोरा प्रेझेंट राहतं. हे टिश्यू ट्रॉपिझम इथं स्लाइड बघत आहात. या या पद्धतीमध्ये तुम्हाला ते आपल्याला बघायला मिळते. तर आता ह्युमन बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये, म्युकस मेम्ब्रेनमध्ये, बॉडीच्या सरफेसवर आणि बॉडीच्या आतमध्ये कुठे कुठे नॉर्मल फ्लोरा असतो, त्याची नावं काय आहेत. आणि मी पहिल्यांदा सांगितलं की नॉर्मल फ्लोरा इज नथिंग बट द बेनिफिशियल मायक्रो ऑर्गनिझम बट they are always opportunistic, means at the time of immunity lower they become also some amount or some time against the human body, means some amount of produce disadvantage also. Okay, तर आता नॉर्मल फ्लोरा ऑफ द ह्युमन बॉडी तुम्ही बघू शकता की स्किनवर आहे, आईजवर आहे, ओरल आणि अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये, युरोनोजेनायटल ट्रॅकमध्ये आहे, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये आणि रेक्टममध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्मल फ्लोरा ह्युमन बॉडीवर असतात. आता या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की ओरल कॅव्हिटी आहे, लंग्स आहे, कोलोन आहे, वजायना आहे, त्यानंतर वेब स्पेस आहे म्हणजे बोटामधील अंतर आहे, त्याच्यानंतर आईज आहेत, ओके, प्लाम्स आहेत, हँड्स आहेत, स्किन आहे. या सर्वावर वेगवेगळ्या प्रकारचे इकडे तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गनिझम नॉर्मल फ्लोरा प्रेझेंट राहतात. तर इथे पूर्ण नाव दिलं आहे, ॲस्परजिलस ग्रीन कलर दिलेला आहे, त्याचं पर्सेंटेज दिलेलं आहे पर्टिक्युलर ठिकाणी. त्यानंतर अल्टरनेरिया आहे, कॅन्डिडा आहे, क्रिप्टोकोकोस आहे, म्हणजे दे ऑल आर डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गनिझम. सम आर बॅक्टेरिया, सम आर viruses, some are fungi species also. Okay, आता स्किनवर, ओके, स्टॅप्लोकोकस ऑरियस, स्टॅप्लोकोकस इपिडर्मिस, स्किनवर खूप जास्त प्रमाणामध्ये नॉर्मल फ्लोरा राहतात. कारण स्किनवर आपण इन्व्हायरमेंटमध्ये राहतो, आपल्या स्किनला ऑलवेज एअर, सॉईल, वॉटर किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम अटॅक करत असतात. परंतु रोज आपल्याला तो डिसीज होतो का? नाही. रोज स्किन डिसीज होते का? नाही. याचं कारणच महत्त्वाचं आहे की तिथे नॉर्मल फ्लोरा प्रेझेंट राहतात आणि त्या पर्टिक्युलर वातावरणातल्या पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला किल करण्याची ॲबिलिटी त्या पर्टिक्युलर स्किनवरच्या नॉर्मल फ्लोरावर असतात. मग त्याचे कॉर्निबॅक्टेरियम स्पेसिस आहे, प्रोपिनिओ बॅक्टेरियम स्पेसिस आहे, दे ऑल डिफरंट काइंड्स ऑफ बॅक्टेरिया मेनली प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द स्किन ऑफ द ह्युमन बॉडी. देन ओरल अँड अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. ओके, आता ओरल आणि अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये कोणकोणते आहे? नायझेरिया स्पीसीज आहे, हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोका आहे, स्टेप्लोकोकस इपिडर्मिस आहे, त्याच्यानंतर नॉन हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोका आहे, ॲनोरोबिक काही बॅक्टेरिया फ्युझारियम स्पेसिसचे असतील, नायजेरिया मिनिंजाटिक्स आहे, यस ऑरियस आहे. तर हे सर्व डिफरंट काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गनिझम ओरल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जे श्वास घेण्याच्या आपल्या ज्या काही यंत्रणा आहे त्याच्यावर हे मेनली अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये वर्क करतात. आता आता आपल्याला पाहतो की कोरोनाचा व्हायरस आहे, परंतु प्रत्येकाला तो डिसीज होत नाही, कारण काही लोकांची इम्युन सिस्टीम पॉवर चांगली आहे. मग त्या ठिकाणी ज्या लोकांची इम्युन पॉवर स्ट्रॉंग आहे त्या लोकांच्या ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा नॉर्मल फ्लोरा तितका स्ट्रॉंग असायला पाहिजे, असं सुद्धा तुमचा एक स्टडी तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक अँड रेक्टम. ओके, रेक्टममध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्मल फ्लोरा वर्क करतात. यू जस्ट इमॅजिन हाऊ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ different parts and different types of normal flora present on the surface and in the particular human body. ओके, तुम्ही पाहू शकता कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी किती प्रकारचे वेगवेगळे नॉर्मल फ्लोरा प्रेझेंट आहेत. आता इथं बघू शकता तुम्ही गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गनिझम्स असतात प्रेझेंट. एंटरोकोकाय आहे, सिजेल आहे, हे सर्वच्या सर्व स्टॅफिलोकोकस ऑरियस आहे, यीस्ट आहे, ॲनारोबिक्स आहेत, हे सर्वच्या सर्व प्रकारचे अल्फा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय आहे. हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्मल फ्लोरा आहेत की जे बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. नंतर युरोनोजेनायटल ट्रॅकमध्ये सुद्धा मेनली वजायनल ट्रॅक, युरोनोजेनायटल ट्रॅक फिमेलमध्ये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये खूप जास्त चान्सेस ऑफ स्किन इन्फेक्शनचे. अशा वेळेस त्या ठिकाणी सुद्धा खूप प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्मल फ्लोरा बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी मेल ऑर फिमेल युरोनोजेनायटल ट्रॅकमध्ये मेल ऑर फिमेलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम तिथे प्रेझेंट राहतात. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस स्पेसीज, त्याच्यानंतर कॉर्निबॅक्टेरियम स्पेसीज, अल्फा हिमोलायटिक स्पेसीज,
Nigeria species, Enterococci, Candida albicans. These fungi are also important role for the protection. Then means they all normal flora. Okay, हे सर्व नॉर्मल फ्लोरा आहेत, परंतु त्या ठिकाणी ते प्रेझेंट असल्यामुळे इझिली युरिनोजेनेटल ट्रॅक्टमध्ये असेल, इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये इझिली ते इन्फेक्शन वगैरे होऊ देत नाही. ओके, त्याच्यानंतर कॉन्जेक्टिव्ह फ्लोरा. ओके, आईजमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हिमोफिलस असते, स्टॅफिलोकोकस आहेत. हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम तिथे राहतात, कारण आईसुद्धा वातावरणामध्ये डोळेसुद्धा उघडेच राहतात तुमचे, हवामधून वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम येतात. मग रोजच त्या आईला डोळ्याला इजा होते का? नाही. वाय? बिकॉज लार्ज अमाऊंट ऑफ normal flower present on that particular place, and they always are protected our host body. Okay, then त्याच्यानंतर माउथमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोकोकाय व्हेरिएंट आहे. नंबर ऑफ अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये सुद्धा, माउथमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम, बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम राहतात. ओके, आता इथे बघू शकता तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी मेनली ह्युमन बॉडीवर प्रेझेंट असतात. ओके, या पिक्चरमध्ये तुम्ही युरिनोजेनेटल ट्रॅक आहे, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक आहे, काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, नोज आहे, माउथ आहे. त्याच्यानंतर म्युकस मेम्ब्रेन जिथे आहे तिथे तिथे इझिली नॉर्मल फ्लोरा बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी राहतात. आता फंगल कोणकोणते आहेत? आता विच आर द डिफरंट फंगल स्पेसिस ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन बॉडी. Candida species is the abundantly and prominently found on human body. They also different kinds of work, no doubt at the time of depressed immunity or immunosuppressed immunity. That time the fungi opportunistic. Then virus, some virus also important role for the uh, protection. Okay, then conclusion, याच्यावरून हेच आपण कन्क्लुजन करू शकतो. हे जे नॉर्मल फ्लोरा आहेत, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. जेव्हा त्याला मॉइश्चर, टेम्परेचर, न्यूट्रिशन, एज हे चांगलं असते, तेव्हा ह्युमन बॉडीच्या सरफेसवर किंवा ह्युमन बॉडीच्या आतमध्ये, मग गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक असेल, रेस्पिरेटरी ट्रॅक असेल, आईज असेल, नोज असेल, माउथ असेल, इयर असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी व्हजायनल ट्रॅक्ट असतील, युरोनोजेनेटल ट्रॅक्ट असतील, रेक्टम असेल, या सर्वच्या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात की ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी. आता त्याचा पर्सेंटेजसुद्धा वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळेल, लाईक दिस. आता इथे तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या स्पेसीज आहेत. इथे मी स्क्रीन थोडीशी मोठी केलेली आहे. इथे त्याचं पर्सेंटेजसुद्धा दिलं आहे. ॲस्परजिलस असेल, एरो वॅसिडियम असेल, अल्टरनॅरिया असेल, कॅन्डिडा असेल, त्याच्यानंतर इपिकोकम असेल, फ्युझॅरियम असतील, त्याच्यानंतर रायझोडोक्टुला असेल, सॅक्रोमायसिस असेल. ह्या सर्वच्या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीला वेगवेगळ्या ओरल कॅव्हिटी, लंग्स, कोलन, व्हजायनल ट्रॅक, युरोनोजेनेटल ट्रॅक, आईज, नोज, इयर या सर्वच्या सर्व ठिकाणी प्रेझेंट असतात आणि ते बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. तर आज इथे आपण थांबू नॉर्मल फ्लोरा वर. थँक्यू एव्हरीवन. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे युनिटमधला. थँक्यू एव्हरीवन.